नमस्कार मंडळी, एस एस फूड कट्टा या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण एक अशी रेसिपी पाहणार आहोत की फक्त नाव ऐकताच तोंडाला पाणी सुटेल तुमच्या. गावरान पद्धतीने झणझणीत शेवग्याच्या शेंगांची रस्सा भाजी आपण करणार आहोत. ही भाजी इतकी पौष्टिक आणि चवीला अप्रतिम लागते. गरमागरम ज्वारीची भाकरी आणि बाजरीची भाकरी आणि वाफाळलेल्या भातासोबत तर एकदम भारी लागते. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर जराही वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. इकडे मी शेवग्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत. स्वच्छ पाण्याने धुवून आपण आता ह्या कट करून घेणार आहोत. आणि बघू शकता मी कट करून घेतलेल्या आहेत आणि त्याची वरची जी साल असते ती सुद्धा मी काढून घेतलेली आहे. आपण आता ह्या शेवग्याच्या शेंगा आहेत त्या उकडवून घ्यायच्या आहेत. इकडे फ्राय पॅन मध्ये मी आधीच पाणी गरम करायला ठेवलं होतं. आपण आता याच्यामध्ये थोडंसं किंचित असं मीठ घालायचं आहे. त्यानंतर हळद आहे चिमूटभर ती घालायची आहे. त्यानंतर जे आपण शेवग्याच्या शेंगा कट करून घेतल्या होत्या त्या घालायच्या आहेत सगळ्या त्याच्यामध्ये पाण्यामध्ये. व चांगले 10 ते 15 मिनिटं आपण आता हे मीडियम फ्लेमवर उकळवून घ्यायचे आहेत. बघू शकता मस्तपैकी अशी पाण्याला उकळी आलेली आहे आणि आपल्या मस्तपैकी शेवग्याच्या शेंगा सुद्धा उकडवून झालेल्या आहेत. आपण आता ह्या थंड होण्यासाठी ठेवून द्यायच्या आहेत बाजूला. आपण आता एक वाटण तयार करून घ्यायचं आहे. इकडे मी एक छोटा 1 कप सुकं खोबरं घेतलेलं आहे. सुकं खोबरं आपण आता हे मीडियम फ्लेमवर परतवून घ्यायचं आहे, म्हणजेच भाजून घ्यायचं आहे. सुकं खोबऱ्याला थोडासा कलर आला पाहिजे, लालसर झालं पाहिजे. बघू शकता मस्तपैकी सुकं खोबऱ्याला कलर आलेला आहे लालसर. आपण आता हे एका डिश मध्ये काढून घ्यायचं आहे सुकं खोबरं. त्यानंतर त्याच फ्राय पॅन मध्ये आपण आता 1 चमचा तेल आहे ते घालायचं आहे. त्यानंतर इकडे मी एक कांदा असा उभा चिरून घेतलेला आहे मोठा, तो घालायचा आहे. 3 ते 4 लसूण पाकळ्या आणि अर्धा इंच आलं घेतलेलं आहे. व आपण आता हे चांगलं असं परतवून घ्यायचं आहे. कांद्याचा कलर थोडा असा लालसर झाला पाहिजे असं कांदा आहे तो परतवून घ्यायचा आहे. बघू शकता कांद्याचा कलर आहे तो लालसर झालेला आहे. आपण आता हे थंड झाल्यानंतर मिक्सरला वाटून घ्यायचं आहे. आपण थंड करण्यासाठी ठेवून द्यायचं आहे बाजूला. असं मिक्सरच्या जारमध्ये मी कांदा आणि सुकं खोबरं आहे ते घातलेलं आहे. त्यानंतर थोडीशी कोथिंबीर आहे ती घालायची आहे व थोडंसं अगदी पाणी आहे ते घालायचं आहे. व मिक्सरला आपण आता हे वाटून घेणार आहोत. बघू शकता असं मी वाटून घेतलेलं आहे. आपण आता या कढईमध्ये 3 चमचे तेल आहे ते घालायचं आहे. तेल आपलं चांगलं गरम झालेलं आहे. त्यानंतर अर्धा चमचा जिरं, अर्धा चमचा मोहरी आहे ती घालायची आहे. जिरं मोहरी चांगली तडतडू द्या. आपण थोडीशी ही परतवून घ्यायची आहे मीडियम फ्लेमवरती. त्यानंतर याच्यामध्ये एक टॅमॅटो असा मी बारीक चिरून घेतलेला आहे तो घालायचा आहे. व हाय फ्लेमवर आपण आता हा टॅमॅटो आहे तो 2 ते 3 मिनिटं चांगला असा परतवून घ्यायचा आहे. त्यानंतर याच्यामध्ये फक्त कलर येण्यासाठी इकडे मी अर्धा चमचा बेडगी मिरची मसाला आहे तो घालणार आहे, फक्त कलरसाठी आहे. व चांगलं असं परतवून घ्यायचं आहे मीडियम फ्लेमवरती. त्यानंतर जे आपण वाटण तयार केलं होतं ते घालायचं आहे सगळं ह्याच्यामध्ये व चांगलं असं परतवून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम इकडे मीडियम ठेवायची आहे आपल्याला. व चांगलं असं तेल सुटेपर्यंत आपण हे परतवून घ्यायचं आहे. बघू शकता थोडंसं असं तेल सुटलेलं आहे. त्यानंतर मसाले घालायचे आहेत. अर्धा चमचा हळद आहे ती घालायची आहे. 1 चमचा धणे पावडर आहे ते घालणार आहोत. त्यानंतर 1 चमचा लाल तिखट मसाला आहे तो घालायचा आहे. 1 चमचा कांदा लसूण मसाला घेतला आहे मी तो घालायचा आहे. व चांगलं असं परतवून घ्यायचं आहे मीडियम फ्लेमवरती. ग्रेव्हीला मसाले चांगले लागले पाहिजे असं परतवून घ्यायचं आहे. बघू शकता मस्तपैकी असं ग्रेव्हीला कलर आलेला आहे. आपण आता ह्याच्यामध्ये पाणी घालायचं आहे. तुम्ही तुमच्या अंदाजे पाणी घाला. हे पाणी नॉर्मल पाणी आहे, गरम पाणी नाही आहे. व चांगलं असं परतवून घ्यायचं आहे. व चवीनुसार मीठ आहे ते घालायचं आहे. व चांगली ही ग्रेव्ही आहे ती शिजवून घ्यायची आहे.
चांगली उकळी काढून घ्यायची आहे ग्रेव्हीला. बघू शकता मस्तपैकी अशी ग्रेव्हीला उकळी आलेली आहे आणि मस्तपैकी असा ग्रेव्हीला कलर पण आलेला आहे. आपण आता याच्यामध्ये जे उकडवून घेतलेल्या शेवग्याच्या शेंगा आहेत त्या घालायच्या आहेत सगळ्या त्याच्यामध्ये ग्रेव्हीमध्ये. चांगलं 5 ते 6 मिनिटं आपण आता हे मस्तपैकी असं शिजवून घ्यायचं आहे, थोडंसं परतवून घ्यायचं आहे. बघू शकता तुम्ही खूप छान लागते ही रस्सा भाजी. तुम्ही मस्तपैकी गरमागरम ज्वारीची भाकरी, बाजरीची भाकरी आणि वाफाळलेल्या भातासोबत तर इतकी भारी लागते ना. नक्की ही रेसिपी तुम्ही करून पहा. थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर आहे ती घालायची आहे आणि मस्तपैकी आपली गावरान पद्धतीची शेवग्याच्या शेंगाची रस्सा भाजी तयार झालेली आहे. आणि माझी रेसिपी कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि अशाच नवनवीन युनिक रेसिपी जर तुम्हाला माझ्या चॅनलवरती पाहायच्या असतील आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्की SS फूड कट्टा या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईबर करायला विसरू नका. धन्यवाद.